आयडियाझम सामाजिक संस्था नाशिक आणि मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा 2024 समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडली। या स्पर्धेत मविप्र समाजाचे KTHM महाविद्यालय नाशिक संघाला प्रथम, NBT लॉ कॉलेज नाशिक महाविद्यालयास द्वितीय आणि मविप्र समाजाचे फार्मसी महाविद्यालयास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। तसेच उत्कृष्ट कलाकाराचे अनिकेत रसाळ यांना तर उत्कृष्ट पथनाट्य लेखनाचे प्रोफेसर निलेश मोगरे यांना पारितोषिक मिळाले। आयडियाझम सामाजिक संस्थेच्या पहिल्याच प्रयत्नात नाशिक जिल्ह्यातील एकूण 20 महाविद्यालयांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट प्रतिसाद दिला। स्पर्धेचे उद्घाटन मविप्र समाज शिक्षणाधिकारी तसेच समाजकार्य महाविद्यालय नाशिकचे प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख यांनी उद्घाटन करून स्पर्धकांना मार्गदर्शन केले। आयडियाझम संस्थेचे अध्यक्ष नारायण गभाले, श्रीराम वाघमारे सर, सतीश बराडे सर, प्रोफेसर सुनीता जगताप, उमेश तुपे, संकेत बिडगर यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला। सामाजिक जनजागृती करणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे तसेच समाज भान जपणारी तरुणाई घडविणे हे मुख्य उद्देश समोर ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक विषय घेऊन ही पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये मला नागरिक व्हायचंय, युवाओं की कहाणी, व्यसनमुक्ती, लोकसंख्या नियंत्रण, घरगुती हिंसाचार, मतदार राजा जागा हो असे विविध विषय घेऊन स्पर्धकांनी समाज प्रबोधन केले। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।